नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणीमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत फणसाची भाजी. तर फणसाची भाजी बनवताना बऱ्याचदा महिलांना कंटाळा येतो की ती भाजी लवकर शिजत नाही आणि त्याची आपण बघतो की तरीसुद्धा त्यावरती काहीच राहत नाही. ती कशी तरी बघायला पांढरीशी दिसते आणि पाहिल्यानंतर त्याला इच्छाही होत नाही की कशी काय झाली बा भाजी. आता आपण अशीच लाल तरी असणारी भाजी कशी बनवायची आणि झटपट होणारी भाजी कशी बनवायची ते बघणार आहे. तर त्यासाठी आपण कढईमध्ये सगळ्यात आधी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे, मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरं मोहरी झाले की आता त्यामध्ये आपल्याला लसणची पेस्ट घालायची आहे आणि त्यानंतर हे छान फ्राय करून घ्यायचे आहे. हे छान फ्राय झाले की आता त्यामध्ये आपल्याला थोडं धनिया पावडर घालायचं आहे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता. मी इथे 2 चम्मच धनिया पावडर वापरलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडा घरचा मसाला वापरलेला आहे. तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि चवीनुसार तुम्ही जशी खाता तशी लाल चटणी यामध्ये वापरायची आहे. लाल चटणी घातल्यानंतर त्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याची जी आपण पेस्ट वाटून ठेवलेली होती ती आता यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छानपैकी ही सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करून घेतल्यानंतर ही त्यामध्ये छानपैकी शिजू द्यायची आहे. म्हणजे त्यामधून आपण शिजवताना तेल बाहेर येईपर्यंत आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण युनिक ट्रिक वापरणार. म्हणजे काय वापरणार नक्की, तर आपल्याला हे जे फणस आहे हे छानपैकी आपण कुकरला शिजवून घेणार आहे. कमीत कमी 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या की आपल्याला भाजीमध्ये जास्त शिजवण्याची गरजच राहत नाही आणि त्यावरती थोडे मीठ घालून घ्यायचे आहे. असं केल्यामुळे काय होते की भाजी आपली लवकर शिजवल्या जाते. आणि आपण काय करायचं आहे की आता त्याला कमीत कमी 2 ते 3 त्याची अशा वाफ काढून घ्यायची आहे. वाफ काढल्यामुळे काय होते की ते छानपैकी शिजवून येते. आता हे बघा, हा जो तुम्ही खलबत्ता बघत आहे तर हा आहे लोखंडाचा आणि लोखंडाच्या याच्यामुळे काय होते की आपल्याला लोह भरपूर प्रमाणात, थोड्या प्रमाणात का होईना, आपल्याला यामधून मिळते. तर आपण एकदम डायरेक्ट सगळे जे आहे पेस्ट आहे, जे काही आहे, आपण डायरेक्ट काय करतो की मिक्सरला आपण वाटून घेतो. पण असे न करता आपण यामध्ये काढून घेतले पाहिजे. चला तर मग आपण बघा, असं वर पाणी ठेवून आपण काय केलं की ही भाजी छानपैकी आणखीन एकदा 2दा बॉईल करून घेतली. तुम्ही बघू शकता किती छानपैकी आपली भाजी बॉईल झालेली आहे आणि तेलसुद्धा किती छान वर आलेलं आहे आणि तरीसुद्धा किती छान दिसत आहे. तर बघा मंडळी, अशा पद्धतीने जर आपण भाजी बनवली तर ही लवकर आणि झटपट होणारी भाजी आपण बनवू शकतो. पाहुणे आले तरी आपल्याला काही कंटाळा न करता फटकन आपण ही भाजी बनवू शकतो. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे. कोथिंबीर घालून आपण सर्व करा आणि तुम्ही या पद्धतीने भाजी बनवून बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.